नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एस-एस-सी अंतर्गत एक नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. एस-एस-सी जेईची 2024ची जाहिरात आलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की एस-एस-सी जी आहे ती सेंट्रल लेव्हलची रिक्रुटमेंट एजन्सी आहे. त्याच्यामध्ये काय करतात की सेंट्रलच्या जे आहे केंद्रीयच्या ज्या हे असतात ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये ती काय करते की रिक्रुटमेंट करण्याचं काम करत राहते. तर ही जी जाहिरात आहे ती आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी असणार आहे. आता हे जे ॲप्लिकेशन सुरू होणार आहे ते 28 पासून सुरू झालेले आहेत कालपासून. ते 18/4/2024 पर्यंत राहणार आहे. रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट तुम्ही 19 तारखेपर्यंत 19 एप्रिलपर्यंत भरू शकता, रात्री 11 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, तर त्यासाठी ॲप्लिकेशन विंडो राहणार आहे ती 22 अ, 4 ते 23/4 2 दिवस अशी ॲप्लिकेशन विंडो राहणार आहे. पेपर जे आहे ते होणार आहेत. आता टेंटेटिव्ह शेड्यूल आहे पेपर 1चा. तो राहणार आहे की 4/6/2024 ते 6/6/2024 पर्यंत राहणार आहे आणि पेपर 2चा जो शेड्यूल राहणार आहे तो अजून नोटिफाय झालेला नाहीये. ठीक आहे. आता बघूयात आपण सांगतो की तुम्हाला ही जी आहे ती 7th पे नुसार बघा गॅझेटेड ग्रुप बीची पोस्ट असणार आहे मिनिस्ट्रियल लेव्हल 6 ची म्हणजे 35,400 ते 1,12,400 एवढी राहणार आहे 7th पे नुसार ही परीक्षा. त्याच्यानंतर ना बघा आता हे बी-आर-ओसाठी रिक्रूट केलेलं आहे यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसाठी. तर जे-ई सिव्हिलसाठी आहे. तर यासाठी तुम्हाला पाहिजे डिग्री सिव्हिलसाठी पाहिजे तुम्हाला. ओके. आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे असेल. एज तुम्हाला 30 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर ना जे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलसाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल ऑर मेकॅनिकलची तुम्हाला डिग्री पाहिजे असेल आणि त्याच्यानंतर ना किंवा हे असेल किंवा 3 वर्षाचा तुम्हाला डिप्लोमा पाहिजे असेल. ओके. हां, वरती सिव्हिलची डिग्री किंवा पाहिजे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे. आता 3 वर्षाचा डिप्लोमा जर असेल बघा, तर तुम्हाला 3 म्हणजे तुम्हाला 2 वर्ष एक्सपिरियन्स असेल. आता याच्यामध्ये तुम्हाला जर सपोज डिग्री असेल, तर ठीक. हां, म्हणजे डिग्री असेल तर ठीक. नाहीतर तुम्हाला डिप्लोमा प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे असणार आहे. त्याच्यानंतर ना ब्रह्मपुत्रा बोर्डसाठी मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती अंतर्गत येतं हे. तर याच्यासाठी तुम्हाला सिव्हिलचा 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे असणार आहे. त्याच्यानंतर सेंट्रल वॉटर कमिशनसाठी पाहिजे. जे मेकॅनिकलसाठी बॅचलर ऑफ डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे. तुम्हाला याची एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. त्याच्यानंतर जे-ई सिव्हिलसाठी तुम्हाला बॅचलर ऑफ डिग्री और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. त्याच्यानंतर सी-पी-डब्ल्यू-डीसाठी आहे जे-ई सिव्हिल आणि जे-ई इलेक्ट्रिकल. तुम्हाला डिप्लोमा पाहिजे मेकॅनिकल और सिव्हिलसाठीचा. 32 वर्षापर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स 32 वर्षापर्यंत एज पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनसाठी तुम्हाला डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा पाहिजे आणि जे-ई सिव्हिलसाठी सिव्हिलचा डिप्लोमा पाहिजे. एज 30 इयर्स. तर हे वेगळे-वेगळे बघा, वेगळ्या-वेगळ्यासाठी आहे. तर टोटल 9 याच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी तुम्हाला ही पोस्ट असणार आहे. आता पुढे जर बघितली तर टोटल जर बघाल तर बी-आर-ओसाठी जे-ईच्या ज्या पोस्ट आहेत त्या दाखवेल मी तुम्हाला. एस-सीसाठी आहेत 76, एस-टीसाठी आहेत 36, ओबीसीसाठी 136, ईडब्ल्यूएससाठी 48, ओपनसाठी 142, टोटल 438 पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर ना हे असणार आहे बी-आर-ओसाठी फक्त मेल कॅन्डिडेटसाठी असणार आहे. तर त्याच्यासाठी असणार आहे टोटल 37 पोझिशन. ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्रीसाठी असणार आहे तुमच्याकडे 2 पोझिशन्स आहेत. त्याच्यानंतर ना सेंट्रल वॉटर कमिशनसाठी आहेत 12 पोझिशन. त्यानंतर सेंट्रल वॉटर कमिशनसाठी जे-ई सिव्हिलसाठी आहेत 120 पोझिशन. त्यांच्यानंतर सी-पी-डब्ल्यू-डीसाठी आहेत 121 पोझिशन. त्याच्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंटसाठी आहेत 217 पोझिशन. त्याच्यानंतर सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशनसाठी आहेत 2 पोझिशन. त्याच्यानंतर सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशनसाठी 3 पोझिशन. त्याच्यानंतर ना नेव्हल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी आहेत 3 पोझिशन. त्याच्यानंतर नेव्हल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी 3 पोझिशन्स आहेत. जे सिव्हिल इलेक्ट्रिकलच्या परत कुठे आहेत तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीमध्ये आहेत. फरक्का बॅरेज प्रोजेक्टसाठी 2 पोझिशन. त्याच्यानंतर फरक्का बॅरेज प्रोजेक्टसाठी जे-ई सिव्हिलच्या 2 पोझिशन आणि नंतरनं मिनिस्ट्री ऑफ इंजिनिअर सर्व्हिसेस एम-ई-एससाठी त्यानंतरनं समजल्या जाते. तर अशा टोटल व्हॅकन्सी होत्या ह्या. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्या डिसेबिलिटीच्या गोष्टी आहेत. ओके. एज रिलॅक्सेशन तुम्हाला सेंट्रल लेव्हलसाठी असणार आहे. ते आहे एस-सी-एस-टीसाठी 5 वर्ष, ओबीसीसाठी 3 वर्ष, पी-डब्ल्यू-डीसाठी असणार आहे 10 वर्ष, पी-डब्ल्यू-डी ओबीसीसाठी असणार 13 वर्ष, पी-डब्ल्यू-डी एस-सी आणि एस-टीसाठी 15 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनसाठी असणार आहे 3 वर्ष
आणि डिफेन्स पर्सनलसाठी 3 वर्षे आणि डिफेन्स पर्सनल विथ डिसेबिलिटीसाठी 8 वर्षे असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसाठीची माहिती दिलेली आहे. हे सगळे ऑफिसेसचे सेंटर ॲड्रेस दिलेले आहेत. बघा. आता बघूयात आपण पेपर कसे राहतात. पेपर 2 असणार आहे. पेपर 1 साठी सीबीटी असेल. त्याच्यामध्ये सब्जेक्ट असेल जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगसाठी 50 प्रश्न 50 मार्क राहतील. ओके. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्क. तिसरा पार्ट असणार आहे जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल अँड स्ट्रक्चरसाठी और जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी और जनरल इंजिनिअरिंग मेकॅनिकलसाठी तुम्ही ज्यासाठी फॉर्म भरला 100 प्रश्न 100 गुण. असे 200 मार्क राहणार आहे तुमचे. 200 प्रश्न राहतील तुमचे. 2 तासाचा वेळ राहणार आहे तुम्हाला आणि 2.4 म्हणजे 2 तास आणि 40 मिनिटं राहणार आहे हे स्क्राईबसाठी जे कॅन्डिडेट असतील ते. सीबीटी 2 साठी बघा, सीबीटी 2 साठी काय असणार आहे, की ते तुमच्या सब्जेक्ट ओरिएंटेड राहील. तर सिव्हिलसाठी 100 प्रश्न 300 गुण. त्याच्यानंतरनं इलेक्ट्रिकलसाठी 100 प्रश्न 300 गुण आणि मेकॅनिकलसाठी 100 प्रश्न 300 गुण. 2 तासाचा वेळ असणार आहे त्यासाठी. तर हे पेपर 1 आहे. पेपर 2चं हे होतं तुमचं. तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्ही घेऊ शकता हे तुमची हे. आता डिटेल सिलेबस तुम्हाला इथे भेटून जाईल हा. डिटेल सिलेबस आहे. हे कधीतरी आपण परत व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर ही एक जनरलाइज माहिती होती तुमच्यासाठी. ठीक आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.